नंतर इथे निर्णय घेतलाय गावदेवी क्रिकेट संघ नावा. कॅप्टन वन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. 4 ओव्हरची मॅच. इथून जो संघ जिंकेल तो थेट नटराज 11 क्रिकेट क्लबची स्पर्धा आपण पाहताय. त्या स्पर्धेमध्ये कमीत कमी एक ट्रॉफीचा मानकरी आपल्याला पाहायला मिळेल. सुपर 6 साठी ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल. क्या बात आहे डीजे, आपलं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. तुम्ही स्क्रीनवरती पाहताय मित्रांनो, या ठिकाणी जसं आपण JNPT हे पाहताय म्हणजेच मिनी स्वित्झर्लंड जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. तर इथून गावदेवी क्रिकेट संघ नावा संघाला सुवर्ण संधी असेल. जर गावदेवी क्रिकेट संघ नावा संघाने हा सामना जिंकला तर आर्यन संतोष भोईर यांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक या संघासाठी दिलं जाईल. डेफिनेटली ही स्पर्धा नव्हे तर ही स्पर्धा अगदी रंगाने ढंगामध्ये येताना पाहायला मिळाली. आज तिसरी रात्र, अजूनपर्यंत बऱ्याच रात्री जायचे आहेत. फायनलला मला वाटतं खेळ बंद करून मात्र आयोजक डान्स करताना पाहायला मिळतील. जबरदस्त. ना भूतो ना भविष्य, अगदी डोळ्याची पार न फेडावी असं मात्र ही स्पर्धा. हे नेहमीच पार्लेजी बिस्किट पुडा देखील त्यांना देत असतात बघा शॉन पथकांना, कारण तो देखील मुकाची बाय, परंतु त्यालाही तेवढी आपण चाणक्य नीती त्याची पाहतो आणि त्यांनाही आपण नेहमीच खाद्यपदार्थ देखील सातत्याने देत असतो. तर चला मॅच आपण ऑन करूया, जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जे जोडले जातील. आजच्या रात्रीमध्ये आम्हाला समालोचक जे उपलब्ध झाले ते रुपेश पाटील जनिवली यांच्याकडे. मॅच ऑन. आता इथून जिंकणारा संघ एका ट्रॉफीचा मात्र हक्कदार होईल. मॅच जबरदस्त होताना पाहायला मिळेल. दोन बलाढ्य संघ, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सामन्यासाठी. ओहो, पहिला बॉल इथे मात्र पहा गया. जॉन्टी रोडस हा मात्र क्या बात है नावाचा अप्रतिम झेल कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द नाईट असा हा झेल. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले जर आपण पाहिलात ना मित्रांनो, आजच केन विल्यमसनने असाच झेल टिपला आणि तसाच झेल या ठिकाणी आपण पाहताय. तो या ठिकाणी आपण गोलंदाज मानस हे गोलंदाज होते आणि झेल टिपलाय तो म्हणजे निखिल या खेळाडूने. कारण शैलेश पाटील यांची आम्हाला आठवण झाली, कारण एकेकालचा नाभे संघाचा शोएब अख्तर म्हणून ज्यांची ओळख होती तशीच गोलंदाजी फलंदाज बाद. अप्रतिम. निखिल पाटील पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आले, हाताचा पिसारा केला, पिसाऱ्यामध्ये बॉल घेतलाय आणि हा मात्र झेल पकडला गेलाय. अफलातून हा मात्र टीम नावाचा जॉन्टी रोडस आपल्याला पाहायला मिळाला. शून्यावरती 1 विकेट माघारी. गोल्डन डकचा शिकार, फलंदाज बाद. महत्वपूर्ण विकेट. सचिन रजत बॅक टू द गाठ. ही स्पर्धा दबणार आपल्याला पाहायला मिळाली. आजची रात्र तिसरी असली तरी आपण पाहायला गेलं तर एकदम वेगळी झालेली प्राप्त करून देण्याचं काम आयोजक स्वतः मात्र करताना मात्र पाहायला मिळतात. परिपूर्ण प्रत्येक गोष्टीवरती लक्ष साकारलं जातोय. मानस पाटील पहिल्या षटक इथे मात्र हाताळताना पाहायला मिळतात. इथे गावदेवी 11 नावा. येस हितेश शेट्टी यांच्यावरती मात्र हा नशिबाचा चौकार येताना पाहायला मिळेल. अगदी मैदानाला गुदगुल्या करत बॉल सीमा पार चौकार.
इथे शेटी स्ट्रायकिंगला पाहायला मिळतात. इथे 4 धावा मात्र त्यांच्या बॅटमधून त्यांना पाहायला मिळाल्या. पहिल्या बॉलवरती विकेट गेली, त्याच्यानंतर मात्र मैदानामध्ये इन झालेत मानस पाटील. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळालं, टॅप केलं फक्त अगदी समोरच्या दिशेनं पाहायला गेलं तर मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतात, उचलतील, फेकी करतील, एकदा मात्र त्यांना पाहायला मिळेल. तर बघा निखिल पाटीलने जो मगाशी झेल टिपला मित्रांनो, त्या झेलसाठी एक कालचा शोएब अख्तर म्हणून नावे क्रिकेट संघाचा जलद गती गोलंदाज जिनके पास है रफ्तार वो गिरता है बल्लेबाज को गिरफ्तार, यानी की शैलेश शेठ पाटील. एकच वादा आमचा शैलेश दादा यांच्याबद्दल निखिल आपल्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक. अप्रतिम. मानस पाटील गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गावदेवी 11 नावा टीम कडनं मात्र ज्या पद्धतीने मात्र षटक इथे हाताळला जातोय. पहिल्या बॉलवरती विकेट आली, दुसऱ्या बॉलवरती मात्र अगदी चौकार येताना पाहायला मिळाला. त्याच्यानंतर मात्र तिसऱ्या बॉलवरती सिंगल 5 धावफलकावरती 1 विकेट माघारी जाताना पाहायला मिळते. आता मात्र या टीमचा रन मशीन म्हणजे ओळख आहे योगेश भगत. ऑन स्ट्राईकला पाहायला मिळते, परंतु त्यांनाही चकवा दिलाय बॉलनं. काय गोलंदाजी होताना पाहायला मिळते, आपल्या नावाचा परिचय देताना पाहायला मिळत आहेत. मानस पाटील हा पाटणाचा पोरगा दमछाक दाखवताना पाहायला मिळतो. इथे आपल्या गोलंदाजी चुनूक आणि गोलंदाजीची मात्र इथून प्रत्यक्षात मात्र दाखवताना पाहायला मिळतात. इथे साईड ऑफ सेट ऑफ स्टंप डिलिव्हरी होती, त्याच्यानंतर मात्र पहिला डॉट बॉल आलाय. आक्रमण करण्याचा प्रयत्न, त्याच्यानंतर मात्र अगदी ओळखलाय, पारखलाय, न्यारलही आणि बॉलला फेकून दिले सीमारेषा पार आणि आमच्या तिथून प्रेक्षकांनी पकडला आयवा कॅच. या 6 धावेनं धावफलक मात्र पुढे जाईल 11 धावसंख्येवरती. तर बघा प्रेक्षक कमाल कॅच ज्याने झेल टिपला त्यांना विनंती असेल आपण यावं. आर्यन संतोष भोईर यांच्या वतीनं आपल्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. आणि झेल टिपलाय प्रेम बघा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल नक्की कुणी टिपलाय. प्रेमनाथ बाई मात्रे. प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून मात्रे शांत आहे, यावं. मानस पाटीलला पाहतोय इथे टेक्निकल फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. मिड ऑफ मध्ये मात्र बॉलला ढकलून दिलं, 1 सिंगलला मात्र कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न मात्र केला जातो. इथे बॉल येईल का नाहीये तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेनं षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. 13 धावा धावफलकावरती ठोकुडीचे. गावदेवी क्रिकेट संघ नावे मंडळाचे उपाध्यक्ष आहेत, त्यांनी आज झेल टिपला, त्यांना विनंती असेल यावा. या ठिकाणी आपण पाहू शकाल जासे क्रिकेट संघाचे खंदे समर्थक अनिकेत घरत जासे हे देखील अजून स्पर्धेचा या ठिकाणी आनंद घेत आहेत. की मित्रांनो नावेची स्पर्धा म्हटल्यानंतर अनिकेत आज आपण पाहू शकाल या स्पर्धेचा आनंद घेत असताना अनिकेत सोबत त्यांचे सर्व मित्र परिवार या ठिकाणी आनंद घेत आहेत. त्या सर्व मित्र परिवारांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम अनिकेत. मानस पाटील यांच्या स्वरूपामध्ये षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. 13 धावा धावफलकावरती आल्यात. महत्वपूर्ण मॅच आजच्या रात्रीतील मात्र अंतिम सामना आणि अंतिम सामन्यामध्ये तेवढीच रंगत येताना पाहायला मिळते. अगदी रंगामध्ये आणि ढंगामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ बेस्ट एका बाजूला पाहायला गेलं तर योगेश भगत या सामन्यातील मात्र अगदी प्रत्येक सामन्यामध्ये हिरो ठरलाय. गोलंदाजी ऑल फॉर्मॅटमध्ये परफेक्शन मात्र पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर गोलंदाजीची धार पहिल्या षटकामध्ये दाखवत असताना परंतु धावा 13 आल्यात. इथे ज्या हव्या होत्या ना ते धावा मात्र त्यांना पाहायला मिळाल्या. पहिल्या गोलंदाजीमध्ये मानस पाटील यांच्या एक महत्वपूर्ण विकेट सचिन रजत यांची मात्र प्राप्त करून दिली होती तिथे. आता मात्र षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. प्रितेश म्हात्रे गावरी 11 नावा आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र इथून पाहायला गेलं तर ध्रुवी 11 वाशी टीम. कट करायचा बॉल होता केला इथे मात्र पाहायला गेलं तर अप्रतिम बॉल मात्र हाताला गेलाय आणि इथून पंच वळते आहेत. आमच्याकडे तिसरे पंचांची मागणी इथे करण्यात आली आहे. बॅटिंग टीम इथे मात्र रिव्ह्यू घेण्यात आले आहे आणि आमचे पंच इथे मात्र चेक केले जातील व्हाईट बॉल आहे की नाही. प्रत्येक गोष्टीसाठी मात्र इथून आपण पाहायला गेलं तर सुनियोजित पद्धतीने बांधलेली स्पर्धा. चर्चा का केली जातो याची, कारण कोणावरती अन्याय होणार नाही परिपूर्ण मात्र काळजी या स्पर्धेमध्ये घेतली गेली. 4 कॅमेऱ्याने मात्र ही स्पर्धा आपल्याला कव्हर करताना मात्र पाहायला मिळते. पीटीसी लाईव्ह यांची टेक्निकल टीम यांचं कौतुक करावं लागेल. तर मर्चेंट नेवी के ओर से बिल्कुल मैच का आनंद लेते हुए अरबाज भाई काजी, संदीप भाई, उनके समेत
मैच का आनंद ले रहे मर्चेंट नेवी के सभी स्टाफ से गुजारिश करेंगे, आइए मंच के ऊपर, आपका स्वागत है। ऑन फील्ड निर्णय, अँगल येत नाहीये, तुमचा निर्णय काय? पंचांचा ऑन फील्ड निर्णय इथून ओके, फेअर डिलिव्हरी, कारण कंप्लीट अंपायर तिथे मात्र येतात। तर प्रितेश साठी सुवर्ण संधी असेल बघा, सलग जर 3 विकेट घेतले तर रॉयल ग्रुप यांच्या वतीनं 15,000 रुपयाचं पारितोषिक। सर योगेश सर, ऑन फील्ड निर्णय दिसत नाहीये। चला, तिसरे अंपायर कदाचित त्यांनी निर्णय दिला की ऑनफील्ड अंपायर थोडेसे मध्ये त्याच्यामुळे काय दिसला नाही डिसिजन, त्याच्यामुळे डिफिकल्टी होती, त्यांनी ऑनफील्ड अंपायर डिसिजन। ऑनफील्ड निर्णय हा फेअर डिलिव्हरी आहे। 13 धावा धावपलकावरती, डॉट बॉल आला, त्याच्यानंतर मिनी हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला। मिड ऑन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहेत, डीप मध्ये अडवलं जाईल तोपर्यंत एकदा मात्र घेतली जाईल। आता ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्याकडे परिपूर्ण मात्र पाहायला गेले तर वाशी गावाची शान अस्मिता मात्र लागली गेलेली आहे, योगेश भगत इथे मात्र पाहायला मिळतील। प्रितेश म्हात्रे, तर जतीन पाटील, अनुज घरत, प्रणय घरत, विक्रम आणि कुशल आणि अनिकेत घरत हे स्पर्धेचा आनंद घेत आहेत। मित्रांनो, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। आमचे मर्चंट नेव्ही, अरबाज काजी, संदीप सर्व या ठिकाणी आनंद घेत आहेत आणि त्यांचं या स्वागत करतो स्पर्धेच्या वतीनं। आणि फलंदाजांचा रिव्ह्यू कायमस्वरूपी तसंच राहणार आहे। प्रितेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळते, त्यातून इथं मात्र मॅच मध्ये लक्ष आहे, कारण आयोजक टीम एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेली टीम वाशी ला इथे मात्र पाहायला मिळतो। आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताला जातोय, प्रत्येक डॉट बॉल मागे मात्र टाळ्यांचा कडकडा, शिट्यांचा वास इथे मात्र घुमताना पाहायला मिळते। मॅच खूप महत्वपूर्ण आहे, तो जिंकणार आहे तो मात्र एका ट्रॉफीला गवसणी घालणार आहे। 3 बाईक मात्र दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण, आणि इथून नटराज क्रीडा मंडळ म्हटल्यानंतर आयोजनाचे बाप बेतात बादशाह म्हणून या मंडळाची ओळख आहे, आणि त्याचं मात्र उत्तम उदाहरण आपण या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र पाहायला मिळतात। 14 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात, 4 बॉल मध्ये 8 योगेश भगत, आणि 14 धावा इथे मात्र लागल्या जातात धावपलकावरती। क्षेत्ररक्षक आहेत इथे पॉइंटला घेऊन काढलंय, एकच धाव मात्र इथं पाहायला मिळेल। फार अगदी वेगानं मात्र बॉल वरती आलेत आणि एकच धाव मात्र घेतली जातोय आजच्या मॅच मधील सामनावीर। तर पुन्हा एकदा जर निखिलने झेल पकडला तर संदीप साहेब मर्चंट नेव्ही यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश पे त्यासाठी दिलं जाईल। ऑलरेडी शैलेश पाटील साहेब यांच्या वतीनं आपल्यासाठी 500 रुपये पारितोषिक आलेले आहेत। आणखी एक चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळतोय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत येत आहेत, पकडला जाईल झेल, फलंदाज बाद हितेश शेट्टी, यश म्हात्रेने पकडलाय झेल, आणि मात्र प्रितेश म्हात्रे विकेट प्राप्त करून देताना 15 धावा संख्येवरती दुसरा विकेट ठोकोडूचे। ऐका बुवा, ती राधा काय म्हणते? हुकुमचा एक्का हर्षल घरत आम्हाला करताना थोडंसं एक ठिकाणी पाहायला मिळतोय। हर्षल भाई, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। जर सलग 3 विकेट घेतले तर या ठिकाणी रॉयल ग्रुप यांच्या वतीनं 15,000 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजासाठी। ना भूतो ना भविष्य, आतापर्यंत आम्ही असे आयोजक पाहिलेले नाहीत आणि अशी स्पर्धा पाहिलेली नाहीये। दमदार आयोजनाचे बेतात बादशाह आपल्याला पाहायला मिळतात इथे। नटराज क्रीडा मंडळ नावेने मात्र दाखवून दिले टेनिस क्रिकेटची स्पर्धा कसा असावी त्याचं उत्तम उदाहरण आपण जर या बॉलवरती जरी विकेट घेतला तर रॉयल ग्रुप यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक। जरी या बॉलवरती विकेट घेतला तरी रॉयल ग्रुप यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक। रॉकस्टार लाखो रुपयाची उलाढाल
इथे मात्र होताना पाहायला मिळाली. 15 धावा धावफलकावरती, 2 विकेट माघारी प्रितेश म्हात्रे. पहा त्यांचा मात्र गोलंदाजीचा स्टँड काय आहे आणि त्याबद्दल मिड ऑफ मध्ये मात्र केलाय तेवढाच अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळते. बटरफ्लाय सारखे फ्लाय झाले, बॉलला पकडले मानसने, तोपर्यंत मात्र 1 धाव आली आणि या एका धावेनं 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथे षटक क्रमांक इथून मात्र समाप्त झालंय, दुसरं प्रीतम म्हात्रे यांच्या स्वरूपामध्ये आणि 16 धावा धावफलकावरती ठोकुडीची. आणि असं रुपेश पाटील आपण पाहू शकाल नटराज 11 नावा संघाने केलेलं हे दमदार आयोजन. गावदेवी क्रिकेट संघ नावा आपण मैदानावरती पाहतो. अगदी लहान वयाचा एक खेळाडू त्या टीम मध्ये आपण पाहायला मिळतो बघा. 13 वर्षाचा अवघा हा खेळाडू आणि किती चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. त्याच्यानंतर अंडर 21चा देखील खेळाडू हर्षद स्वयं असे हे खेळाडू आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. क्या बात आहे डीजे. स्वयं आहे तिथे. स्पर्धेला चांद तारे आणले असतील आमचे डीजे श्रीकांत म्हात्रे यांनी. अगदी रसानेवरचा प्रवास, परंतु इथे येऊन अगदी धमाका इथे मात्र पाहायला मिळतो. इथे अप्रतिम टायमिंग के बेतात बादशाह. प्रत्येक गाणं कधी कुठे लावायचं त्याचं मात्र उत्तम उदाहरण आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळालं. तर आशिष पाटील साहेब माजी ग्रामसभा मंडळाचे अध्यक्ष यांच्या वतीने डीजे आपल्यासाठी देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज. हो, उद्या ATM मशीन घेऊन यावं लागेल. आज भरपूर सारी कमाई डीजे यांची आपल्याला पाहायला मिळाली. 16 धावा धावफलकावरती पत्र पाहायला मिळतात. कार्तिक आहेत ऑन स्ट्राईकला, फक्त समोरच्या दिशेनं स्क्वेअर कट केले. पाहायला गेले तर थर्ड मॅरिझनला बॉलला ट्रॅव्हल केले, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळतात. या धावा आता घेणं खूप महत्वपूर्ण आहेत. या चुका झाल्यात आता आणि चुकीचा मात्र परिपूर्ण फायदा उचलला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट योगेश भगत आणि कार्तिक करत असताना मात्र पाहायला मिळतात. इथे धावाला ते मात्र या बॉलवरती 3 धावा आल्यात मापे असावी आणि या 3 धावेने धावफलकावरती 19 धावा लागल्यात. जरी 30 ते 35 धावा जरी लागल्या जात आहेत ना, तरी सुद्धा मात्र मॅच जबरदस्त होताना पाहायला मिळेल. का तेवढी चांगली गोलंदाजी आपण पाहिली गेली तर वाशी टीमची आहे. मनीष घरत आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारत असताना मात्र पाहायला मिळतात. इथे का आतापर्यंत पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये षटक हाताला होता मानस पाटीलनं आणि आपलं उत्तम उदाहरण दिलं होतं. तिथे मात्र 13 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकासाठी मात्र इथून प्रीतम म्हात्रे या गोलंदाजांना आणले, 3 धावा फक्त खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट मात्र प्राप्त करून दिली होती. त्याच्यानंतर मात्र मनीष घरत हे मात्र तिसऱ्या षटकासाठी आणलेत. आता या मात्र षटकामध्ये धावा येतील किती अजूनपर्यंत उर्वरित. तर ही जर मॅच पाहिलीत ना आपण तर सर्वात महत्वपूर्ण मॅच आपण या ठिकाणी पाहतो. यातून जो संघ जिंकेल ना या ठिकाणी रुपेश पाटील तो थेट जाईल मेगा सुपर 6 मध्ये, म्हणजे कमीत कमी एक ट्रॉफीचा मानकरी होईल. मग जेव्हा तुम्ही सुपर 6 मध्ये जेव्हा दाखल व्हाल तेव्हा तुमच्यासाठी ही पारितोषिके देखील महत्त्वाची असतात. आणि रॉयल ग्रुप यांच्या वतीनं मगाशी विकेट हॅट्रिकसाठी जवळजवळ 15,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. त्याच्यानंतर सलग 2 जरी विकेट घेतली असते तरी 5,000 रुपयाचं पारितोषिक होतं. परंतु रॉयल ग्रुप यांच्या वतीनं आमच्यासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. टीजे थँक्यू. आपण 19व्या धावफलकावरती पाहायला मिळतात. इथे तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर योगेश भगत या मॅच मध्ये कमीत कमी बॉल केले त्याचा परिणाम मात्र पाहायला मिळतोय. का बरीचशी चर्चा ना मात्र पाहायला मिळते, कारण जास्तीत जास्त स्ट्राईक योगेश भगत यांच्याकडे असावी असं बरेचसे समर्थक मात्र वाशी गावाचे म्हणत असतील. मनीष घरत आहेत गोलंदाजी मार्कवरती. फ्रंट फुट खेळण्याचा प्रयत्न, ताकदीचा वापर केलाय, टायमिंग ही प्रॉपर आहे. बॉल पाहता पाहता अगदी लांब आणि लांब अंतरही कापलंय, अंतर मिळालंही. येतोय षटकार. योगेश भगत हो क्लासिकल नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल चालला सीमारेषा पार. हा येतोय हँडसम योगेश भगत. 10 मार्क असणारा योगेश भगत ब्रँडेड षटकार.
नो लुक शॉट यहाँ पर नजर आया और जिस तरीके से 11 बल्लेबाजी कर रहे हैं ना, वो नावा टीम का हाथोड़ा मनीष के खिलाफ वो बल्लेबाजी नजर आ रही है। पहा रिप्ले मध्ये आपण पाहायला गेलं तर एका पायावरती नो लुक शॉट जबरदस्त फटका इथे मात्र पाहायला मिळाला। खास आहे, क्लास आहे। हो इथे मात्र पहा संधी निर्माण झाली होती तिथे डोक्यावरती हात, कपाळावरती रेषा, जीवदान मिळाले। योगेश भगत यांना 8 बॉल मध्ये 21 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळत असताना 31 धावा धावफलकावरती संघाच्या लागल्या गेल्यात। मनीष घरत चांगला बॉल हाताळला होता, प्रयत्न केला होता, इथून मात्र ट्रॅप केलं होतं, ट्रॅपिंग मध्ये अडकवण्याचा परिपूर्ण प्रयत्न इथे मात्र केला होता, परंतु जीवदान मिळालंय। त्या जीवदानाचा मात्र फायदा उचलला जाईल का? मोठा खेळाडू या सातत्याने मात्र नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये या नावाला मात्र भले भले ही मात्र गोलंदाज घाबरतात, परंतु इथून मनीष घरत चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात। बॅक टू बॅक 2 षटकार आलेत। नंतर डॉट बॉल हाही मात्र फटका फसलाय। मिड ऑफ मध्ये मात्र शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत। डाऊन द बॉल नितेश यांनी पकडलाय झेल, फलंदाज बाद योगेश भगत बैक टू द गाउट। अरे दौलत या शोहरत दुआ लोगे तुम या कोई महल। धन्यवाद दीजिए। बिल्कुल आप देख सकते हैं गावदेवी नावा टीम का सबसे विस्फोटक बल्लेबाज जय भाई मंच के ऊपर आनंद ले रहा है। पिछले मैच पे उनको हमने चेयर्स करते देखा। अरे जय की बॉडी देखते हुए मुझे बिल्कुल नागार्जुन का फिल्म याद आया, मास। दादा चलते हैं तो मास, दादा हिलते हैं तो मास। उनके बॉडी के ऊपर काफी मास है। ज्यादा काजू बादाम खाए हुए बचपन में। जय बिल्कुल यहाँ पर चिरअप करते हुए अपनी टीम के लिए। रॉकस्टारचा नाद करायचा नाही। 31 धावा धावफलकावरती 3 विकेट माघारी गेल्यानंतर मंगेश भगत हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतील। मनीष घरत काय गोलंदाजी केली, जे मात्र इथून अगदी आपल्या विजयाच्या 68 ठरत होते ना, त्याच फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत। हे तेच तुमचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये ठासून भरलेला पाहिजे। शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फाईन मध्ये खेळून काढलाय। 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावताना पाहायला मिळत आहेत। अडवला गेला बॉल, फेकी केली जाईल, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्णही केल्या जात आहेत। 33 धावा 33 आपल्याला पाहायला मिळतात। 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकानंतर मात्र बॅटिंग करत असताना टीम वाशी टीम 33 धावा संख्येवर। तर आपण मगाशी आयवा प्रेक्षक कमाल कॅच जो पकडला होता प्रेक्षकांनी, खरं तर आमचे प्रेमनाथ यांना आपण हे पारितोषिक देऊया। ग्रामसडक मंडळाचे उपाध्यक्ष आहेत आणि प्रेमनाथ भाई आपण यावं। आपल्याला इथे 200 रुपयाचे कॅश प्राइज बघा। एवढ्या रात्रीमध्ये देखील दमदार आनंद घेत असताना आयवा प्रेक्षक कमाल कॅच जर रुपेश पाटीलला जर सुरुवात कोणी केला असेल तर निलकंठ नाईक ओवले यांनी करताना शिवकर माफ करा मोपाड्याच्या नाईट स्पर्धेमध्ये ज्यांनी हे पारितोषिक लावलं होतं। प्रेमनाथ भाई आपल्याला शुभेच्छा। आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं हा गाणं लावल्यानंतर आयवा कॅचवाला कुठेतरी जाऊन बसतो, परत एकदा कॅमेरामन टिपणार नाही काळजी घेतात आणि लगेच बसले तिथे। खास आहे आणि आज भरपूर सारी बक्षिसांची खैरात आणि बक्षिसांची रेलचेल असणारी स्पर्धा म्हणजे नटराज चषक 2025 नावेगावाच्या नावाच्या अस्मितेची आणि नावेगावाच्या अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय। चला वाशी टीम तर आपण पाहू शकाल परफेक्ट मिलाप जर पाहिलात ना 3 ओव्हर 33 रन आणि 3 विकेट। 3 मॅजिक आकडा, मॅजिक आकडा 3चा खेळ इथे मात्र पाहायला मिळतो। इथे बरेच खेळाडूंना फर्स्ट शिपला जायचंय। चला लगेच वाशीगावाबरोबर चर्चा करताना आपण पाहत होतो आणि आमच्याही नावागावातील बरेच जणांना फर्स्ट शिपला जायचंय। कार्तिक इथे ऑन स्ट्राईकला मात्र पाहायला मिळतात। 2 बॉलमध्ये 4 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात। निखिल पाटील आपल्याला पाहायला मिळतात इथे ऑन साइडला खेळून काढला, गॅप शोधून काढली आहे भन्नाट वेगानं। ज्या वेगानं आला होता त्याच वेगानं मात्र मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय। अगदी शूटर बॉल होता, केलाय शूट, सीमारेषा पार, षटकार चौकार।
37 धावा धावपलकावरती लागल्या जातात. उर्वरित मात्र अजूनपर्यंत या 5 बॉलचा खेळ बाकी असेल. चांगली मात्र खेळ साकारली जाईल का? वाशिम म्हटल्यानंतर अगदी दमदार टीम मात्र आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. अगदी 2024 आणि 2025 मात्र वाशी टीमसाठी मात्र चांगला राहिलाय, सुकूर राहिलाय. आणि आता इथून जर पाहायला गेलं तर नावा टीम म्हटल्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर नो कॉम्प्रो आणि कोणतीच तडजोड मात्र न करणारी टीम अशी ओळख असणारी आपण पाहायला गेलं तर नावा टीमला खेळताना पाहायला मिळते. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. ऑनसाइडला फक्त ढकलून दिलाय समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतायत, उचलतील पैकी करतील तोपर्यंत मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केले जात आहेत. 39 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. 3.2चा खेळ आतापर्यंत झालाय. 4 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी असणार आहे. टार्गेट सेट कितीचा केला जाईल या 4 षटकांसाठी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कार्तिक आहे तिथे मात्र 4 बॉलवरती 10 वरती खेळताना पाहायला मिळते. तिथे चांगली फलंदाजी, ज्या पद्धतीने मात्र फलंदाज बाद झाले होते योगेश भगत आणि परिपूर्ण जबाबदारी मात्र कार्तिकनं मात्र सांभाळली आहे. आणि कार्तिक तीवरला पाहतोय इथे ऑन स्ट्राईक मात्र फलंदाज. ओहो इथे मात्र पाहायला गेला तर 5वा बॉल. जादुई गोलंदाजी परंतु व्हाईट बॉलचा निर्णय इथे येताना पाहायला मिळाला. इथे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मात्र धावेताना पाहायला मिळेल. 41 धावा धावपलकावरती लागल्यात. 8 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च झालेत. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. 41 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. तिथे गावदेवी 11 नावा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण खेळताना पाहायला मिळते टीम स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील. त्रिवी 11 वाशी टीम टेनिस क्रिकेट पटलावरती पहिली अशी टीम आहे. स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाने खेळताना पाहायला मिळते. मैदानाचा या ठिकाणी फेरफटका मारत असताना संपूर्ण ग्राउंडची पाहणी करतायत अध्यक्ष, सचिव, खजिनदार हे तिन्ही महत्वाचे. आणि सचिव जर आम्ही पाहिलं तर सचिव नाही तर महासचिव मुनीमजी मित्रांनो की संपूर्ण जबाबदारी इथून माहिती आमच्यापर्यंत पोहोचत असतात. हो फ्लॅट हिट. हा बॉल होते फरार, आर पार, सीमारेषा पार, षटकार. भूमिपुत्रांचे कैवारी म्हणून त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. अगदी लोक बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या घरी मात्र आले होते त्यांना आपण पाहायला गेलं असे मात्र एकदम दमदार ज्या पद्धतीने मात्र इथून भूमिपुत्रासाठी काम पाहायला मिळाले ते लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या नावाचा जय जयकार होताना मात्र पाहायला मिळतो. इथे मंगेश भगत आहे तिथे स्ट्राईक 47 धावा धावपलकावरती लागल्या जातात. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताळला जातोय खूप छान पद्धतीनं. निखिल पाटील या बॉलवरती मात्र उत्तम उदाहरण देताना मात्र पाहायला मिळत आहेत. मागच्या बॉलवरती षटकार आलाय, त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळालं. इथे 47 धावा धावपलकावरती 3.4चा खेळ बाकी झालाय. 2 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहेत. वाशी टीम टार्गेट कितीचा सेट केला जाईल 4 षटकांमध्ये हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चान्स नाही आहे. तिथे लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या नावाचा जय 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 जयकार करणारा हा येतोय षटकार. निखिल पाटील यांच्यावरती हल्ला केला. या षटकामध्ये अगदीच्या धावा मात्र खर्च होताना पाहायला मिळाल्या. आतापर्यंत 20 धावा खर्च झाल्यात. अंतिम बॉल मात्र शिल्लक आहे. मंगेश भगत ऑन फायर. 4 बॉलमध्ये 14 मध्ये खेळताना मात्र पाहायला मिळतात. इथे 4 षटकांचा खेळ. 4 षटकांमधील मात्र अंतिमचा षटक मात्र मार्गस्थ आणि अंतिम बॉल इथे मात्र बाकी असणार आहे. 53 धावा धावपलकावरती लागल्यात. मोठी धावा संख्या जमवण्यामध्ये सध्याच्या घडीला मात्र वाशी टीम मात्र यशस्वी होताना पाहायला मिळतो. इथे क्षेत्ररक्षणाची सजावट थोडीशी मात्र बदलली जातोय. मिड ऑन आहे. शॉट मध्ये पाहायला गेलं तर अगदी पॉइंटला एक क्षेत्ररक्षक मात्र आणला गेले. 30 सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड रिझन आहे. फांडलेप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. मिड ऑन मिड ऑफ आहे. छान पद्धतीने क्षेत्ररक्षणाची सजावट आहे तिथे. शेवटचा बॉल. त्याच्यानंतर मात्र जिथून क्षेत्ररक्षक काढला होता ना तिकडेच मात्र बॉलला फेकून दिले. सीमारेषा पार. बॉल चाललाय टप्पा टप्पा. सीमारेषा पार. 4-4-4. तर शेवटच्या 2 गोलंदाजाने भरपूर साऱ्या धावा लुटल्यात. खऱ्या अर्थानं 2 ओव्हरमध्ये दमदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली.
तर इथे आपण सन्मान करूया ज्युनियर स्पार्टन व्हॉलीबॉल नावाचे कॅप्टन फटिक ग्रामो यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। मी नियतभाई काजी यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते ज्युनियर स्पार्टन व्हॉलीबॉल नावा कॅप्टन फटिक गामू, कारण होलीच्या दिवशी आपण व्हॉलीबॉलची स्पर्धा पाहतो आणि त्या व्हॉलीबॉलच्या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी ज्यांची आपण पाहतो ते फटिक गामू ज्युनियर स्पार्टन व्हॉलीबॉल नावा टीमचे कॅप्टन यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी आपण करत आहोत। तर रुपेश पाटील 2 ओव्हरमध्ये धावा होते, मला तर वाटते 17 आणि एकूण धावा झाले ते एकूण 57 धावा, म्हणजे जवळजवळ 40 धावा खर्च केल्यात मागच्या 2 ओव्हरमध्ये। या थोड्याशा महागड्या ठरू शकतात, परंतु आता एकच जबाबदारी राहील ती नावा क्रिकेट संघाचा हातोडा मनीष याच्यावरती सर्व जबाबदाऱ्या पार्थ असतील, भूषण अमोल असतील यांच्यावरती आता संपूर्ण जबाबदारी या टीमची। एस डीजे बास काजी एबी मर्चंट नेव्ही यांचा देखील आपण सन्मान करूया। मी हेमंत म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपण यावं, आपण त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी करावा। त्याच्यानंतर संदीप उर्फ टिंगू म्हणून ज्यांची ओळख संदीप मोटरमॅन, यावा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। नियतभाई काजी यांचे परम मित्र आहेत मित्रांनो सगळे, आणि त्यांचा इथे सन्मान स्पर्धेच्या वतीनं। तर त्याच्यानंतर रोशनभाई यांना विनंती करतो आपण यावा आपल्या शुभ हस्ते संदीपभाई उर्फ टिंगू यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा। येस रुपेश पाटील। थँक्यू रॉकस्टार। आणि आपण पाहिलं गेलं तर दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। नटराज क्रीडा मंडळ नावे आणि या स्पर्धेचा आम्हाला भाग बनवून घेतलात, बोलण्याची चालण्याची सुवर्ण संधी ते उपलब्ध दिली। रॉकस्टार आपल्या मनापासून आभार। त्याचबरोबर विशालजी पाटील असतील आणि पूर्ण टीम नटराज क्रीडा मंडळाचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि आजच्या समालोचनाची सेवा आम्ही इथे समाप्त करतोय। धन्यवाद। क्या बात है। तर इथे आपण पाहू शकाल अंधेरी रातों में सुनसान सड़कों में जब एक मसीहा निकलता है लोग उसे शैलेश भाई पाटिल कहते हैं। पाटलांचा बैलगाडा रात्रि के यात्री जाने जाते पाटिल सबसे कातिल। तर इथे आपण सन्मान करूया संदीप भाई टिंगू, त्याच्यानंतर रुपेश पाटील समालोचक मित्र यांचा सन्मान देखील आपण करूया। मी दिनेश मामा बॉडी बिल्डर, प्रेमाने त्यांना उंदा म्हणतात, मामा यावा आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी रुपेश पाटील या समालोचकाचा आपण शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा। रुपेश पाटील यावा आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। तर गावदेवी क्रिकेट संघ नावा संघाची आघाडीची फलंदाजी जोडी, जर गावदेवी क्रिकेट संघ नावा यांनी जर सामना जिंकला तर नटराज क्रिकेट संघाचे वजनदार खजिनदार म्हणजे जवळजवळ 80% खजिना त्यांच्या जवळ आहे, ते संतोष गजानन भोईर साहेब यांच्या वतीने 5000 रुपयाचा पारितोषिक। आणि आमचे पाहू शकाल मित्रांनो पीके मधील जसं आम्ही आमिर खानला पाहिलात तसे आमचे महासचिव सुनील भाई मात्रे चलता फिरता कम्प्युटर यांना आपण पाहतो, पापा की कार्बन कॉपी। मंडळाचे माजी अध्यक्ष आशिष पाटील साहेब यांच्या वतीने देखील 5000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहू शकाल मित्रांनो। सुनील म्हात्रे साहेब महासचिव, जसं मुनीम जे आपण पाहतो तसाच त्यांचा हा रूप आपण पाहतोय, तितकेच दमदार नाजूक व्यक्तिमत्व आपण ज्यांची ओळख। तर जाऊया मॅचच्या दिशेने। लास्ट मॅच ऑफ दिस नाईट, जो संघ जिंकेल तो थेट सुपर 6 मध्ये दाखल। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स वैभव बोपी। थँक्यू रॉकस्टार प्रवीण गायकर सर। मॅच कडे आता वळणार होतं पण सध्या बॉल तिथे मात्र चेक केले जात असताना रिक्वायर्ड रन रेट आहे अगदी करायच्यात विजयासाठी 58 आणि रिक्वायर्ड रन रेट आहे 14.5।
14.5च्या सरासरीने रन करायचे. सलाम विवेरे आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये आलेत बॅटिंगसाठी. मनीष खैरत, अमोल सेल्वन. पहिलं पॉवर प्लेचं महत्वाचं षटक घेऊन आलेत. योगेश भगत आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना संदीपबाई पाटील यांना आपण पाहू शकाल, उर्फ मुंडाबाई म्हणून ते फेमस आहेत आणि संपूर्ण उल्वेनोड शांतता संघटनेच्या अध्यक्ष आहेत. उल्वेनोड शांतता संघटनेच्या अध्यक्ष मित्रांनो यासाठी की दमदार नेहमी स्पर्धेचा आनंद घेत असतात आणि व्यसनमुक्ती संघटना नावा तुम्हाला आज उपाध्यक्ष पद आम्ही जाहीर करतो. चला मॅच कडे आपण वळणार आहोत. रॉकस्टार एक माणूस मला दिसला नाही. दीक्षित काका कुठे आहेत? जाऊया मॅच मध्ये. पहिलाच बॉल शॉर्ट लेन. योगेश भगत आलेत गोलंदाजीसाठी आणि पहिलाच बॉल आला डॉट बॉल. प्रति ओव्हर मध्ये एक मॅक्झिमम हिट आणि त्यासोबत सिंगल डबल कंटिन्युअस पाहिजेत कारण 14.50 रिक्वायर्ड रन रेट आहे प्रति ओव्हर मध्ये. त्यामुळे सगळ्यात जास्त बेनिफिट राहील पॉवर प्लेचा आणि त्यामध्ये फायदा घ्यावा लागेल. हा फटका बॅटच्या रनर मध्ये डाऊन द ग्राउंड बॉल चला डीप मधून लॉंग ऑन सीमा पलीकडे आर पार सीमा पार षटकार. अमोल सेल्वन आज वेगळ्याच मोड मध्ये दिसलेत. 48 धावांची इनिंग मागील मॅच मध्ये आणि त्याच्या बॅट मधून हा 10वा षटकार आहे. रॉकस्टार 10 सिक्स मारलेत अमोल सेल्वन आणि वैयक्तिक 88 धावा आतापर्यंत त्याच्या मागे 2-3 मॅच मध्ये. स्वागत केलंय योगेश भगतचं षटकारानं. पहिला बॉल डॉट आला नंतर 6 आलाय. फिल्डिंग मध्ये थोडे बदलाव जरूर केले जात आहेत. योगेश भगत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाले. तिसरा चेंडू आहे. महत्वपूर्ण लढत आहे दोन्ही टीमसाठी. पंच सांगतात नो बॉल बीमर. 1 रन बनली आहे. दुसऱ्यासाठी का निघतील नाही. नो आणि त्यासोबत 1 रन इज इक्वल 2 रन मिळत आहेत या बॉलवर. आता अपकमिंग बॉल्स फ्री हिट आणि ही सुवर्ण संधी आहे मनीष खैरत हातोडा या खेळासाठी. UNPL मध्ये देखील बाईक. येस नेहर ऋत्वी स्ट्रायकर संघाचा हा दमदार कॅप्टन म्हणून आपण शैलेशभाई पाटील यांचा संघ पाहतो. उल्वेनोड प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूने बरीच कामगिरी केली. आता त्याच्यासाठी वैभव फ्रीडचा बॉल असेल. यस डेफिनेटली ही संधी आहे त्याच्यासाठी. पहिल्यांदा ऑन स्ट्राईक आले योगेश भगतचा मागील बॉल थोडासा निराश आहे परंतु तो कसा हा फ्रीडचा बॉल डिलिव्हर करेल आणि मनीष खरं तर त्या फ्रीडचा फायदा कसा उचलेल कारण फ्रीड म्हटलं तर ओनली रन आउट. त्यामुळे बघायचं आहे ही संधीचा फायदा कशा पद्धतीने तो उचलेल. फ्री हिट. फ्रीडचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. वेगवान राहिला खरं तर चेंडू. अगदी जड मध्ये 1 रन मिळेल. सिंगल इथे बनत असताना रिस्पॉन्सिबिलिटी भरपूर आहे त्या मॅच कारण जो जिंकेल तो सुपर 6 मध्ये पोहोचेल आणि भरपूर मेहनत केली इथपर्यंत पोहोचण्यासाठी. किमान या क्रिस्टल ट्रॉफीच्या समोर पाहता आपण त्यापैकी एक ट्रॉफी विजेते तुम्ही बनू शकता. अमोल सेल्वन उंच तर फार गेला हा बॉल. लांबी बघावी लागेल. फिल्डरनं जज केलंय 1 2 3. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा टीपला झेल. क्षेत्ररक्षक होते तिथे अजय भोईर. एक महत्वाची विकेट अमोल सेल्वन. बॅक टू द पवेलियन. शैलेश भाई इनको गले में मिलता हुआ मुंडा आपने देखा. ये महासचिव तो डीजे के लिए बिल्कुल यहाँ पर 500 का इनाम. एक मुंडा इनकी ओर से. रॉकस्टार नाद नाही
खरं तर आज जो एन्जॉय केलाय जबरदस्त. आयुष्यातील प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे. परिस्थिती कोणतीही असू द्या, आपण एन्जॉय करायचं आणि इतरांनाही त्यासोबत आपल्यासोबत एकत्रित करून घ्यायचं हे मनामध्ये ठाम निश्चय जणू काय. 45 वर्ष झाली मित्रांनो, आज तशी दमदार एन्जॉय म्हणजे चांदीचा सोन्याचा चमचा जणू तोंडात घेऊन जन्मले की काय. एकेकालचा शोएब अख्तर आणि 49 महासचिव अमोलच्या केचा अंत झालाय. ड्राईव्ह केल्या बॉलला मैदानामध्ये बॅटिंगसाठी आता पार्थ पाटील आलाय. रिस्पॉन्सिबिलिटी भरपूर आहेत. मनीष या मॅचमध्ये त्याला चालावं लागेल कारण मागे 2 मॅचमध्ये त्यांनी अगदी संतुष्ट केलं नाहीये त्यांच्या फायर फॉलोअर्सला. आता रिस्पॉन्सिबिलिटी भरपूर आहेत कारण अमोलनं मागे 2 मॅचमध्ये काम सोपं केलं होतं. जी विकेट पाहिजे ती वाशिगाव टीमला ती मिळाली त्यानं, परंतु मॅच संपलेली नाही. या 10 रन आतापर्यंत ऑन बोर्डवर आलेत. योगेश भगत उत्कृष्ट गोलंदाजी, विकेट टेकर सिद्ध झालेत. महत्वाची विकेट त्यांना मिळाली आहे. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आल्याने टो इनला चेंडू लागला आणि हा नशिबाचा चौकार. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चौकार, 4 रन. चौकार आल्यानंतर बॉलवर पहिल्या षटकामध्ये धावा आले 14. ज्या सरासरीने खरं तर चालायचंय टीम नाबेला. सेकंड ओव्हरला आता सुरुवात होणार आहे. पहिले षटक संपलंय. योगेश भगतचं आपण जे पाहिलं 14 रन तिथे आलेत. अंतिम मॅच आहे, अंतिम इनिंग आहे खरं तर आजच्या रजनीतील. तिसरी रजनी आपण एन्जॉय करतो. खूप चांगला राहिला प्रवास. 3 बाईक तुम्हाला या स्पर्धेच्या अगदी मुख्य व्यासपीठासमोर बघा मिळतील. होंडा शाईन बाईक जो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरेल, त्यासोबत 2 हिरो HF आणि त्यासोबत स्पोर्ट्स सायकल. रोज एक लकी विजेता परीक्षकांसाठी मिळेल स्पोर्ट्स सायकल. आतापर्यंत 3 स्पोर्ट्स सायकल आपण दिलेत. 2 बाहेर गेलेत, 1 नावेमध्ये राहिली. आणि जाऊया मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलाय विजय. महत्वपूर्ण हे देखील षटक राहील आणि पार्कची फलंदाजी कशी राहिली मॅचमध्ये. फुल टॉस बॉल त्याने पाठवल्या बॉलला डीप मध्ये. डीप लॉंग लेग सीमारेषा पलीकडे आलेला हा चौकार आणि पंचांनी रेफर केला. हा निर्णय पाठवले थर्ड अंपायर कडे. 4 रन तर मिळालेत पण डिसिजन पेंडिंग. अंपायर्स रिव्ह्यू कारण प्रत्येक टीमला जे DRS दिलेत पहिल्यांदा पंच ऑन स्क्रीन चेक करतील, त्यानंतर पारदर्शक निर्णय राहतो बिग स्क्रीनवर. चौकार तर जरूर आले परंतु बॉल लीगली की अनलीगली याची चाचपणी सध्या सुरू आहे. चेक केलं जातं, डिसिजन पेंडिंग. शैलेश शेट बघा किती तेज आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर बॉल राहिला, चौकार आलाय. लीगर राहिला हा चेंडू. ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल डीप होत होता आणि थोडंसं झुकून खेळण्याचा प्रयत्न पार्थ पाटीलने देखील केला. भरपूर गोष्टींची शहानिशा असते. आपल्याकडे बॉल ट्रॅकर नाही आहे. सुदर्शन इंटरनॅशनल मध्ये बॉल ट्रॅकर असतो, त्यामुळे बॉल ट्रॅकर भरपूर काही सांगून जातो. आपल्याकडे फक्त एक अंदाज असतो की बॅट्समनची उंची किती, हाईट फॅक्टर आहे. जर तो स्ट्रेट उभा असेल, कमरेच्या वर असेल तर तो नो बॉल असतो. आणि बऱ्याच गोष्टी असतात. कधी कधी बॉल डीप होत असतो, कधी कधी बॅट्समन झुकून खेळत असतो, कधी पुढे आलेला असतो. या गोष्टींची चर्चा होते. परंतु आता मॅचमध्ये हे सगळे बॉल चालले पाठीमागे. थर्ड मॅनला शॉट, थर्ड मॅनला थांबवले बॉलला. पहिल्या बॉलवर फलंदाजांचं आक्रमण, दुसऱ्या बॉलवर गोलंदाजांचं कमबॅक. म्हणून तरी मॅच आणि संघर्ष इतका सोपा नाही आहे. 2 चेंडूमध्ये 4 रन आलेत. 16 बॉलमध्ये अजून 40 गाठायची आहे. 16 बॉल 40 पाहिजेत या सामन्यामध्ये. 5 मैदानामध्ये चालणं, मनीषचं चालणं तेवढं महत्वाचं. गोलंदाजी फार सुंदर होते आणि बॉल ढकलले. फक्त 1 रन मिले. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. पार्थला माहिती आहे की मनीष जर मैदानामध्ये चालला या सामन्याचं काय पाडलं तो करू शकतो. परंतु सध्याची परिस्थिती टीम वाशिगावच्या दृष्टिकोनातून, गोलंदाजांच्या दृष्टिकोनातून चांगली राहिली. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 बॉल फेकले गेले, 5 रन आले. एक चौकार त्यामध्ये आहे. थोडंसं श्वास धरून ठेवावं लागेल कारण सस्पेन्स या मॅचमध्ये भरपूर बघायला मिळेल. थरार बघायला मिळेल, जसा थरार पहिल्या मॅचमध्ये बघायला मिळाला होता दुतुंडीच्या अगेन्स्ट
अंतिम बॉल पर्यंत लढले होते आणि तिथे सामना जिंकला होता मागील मॅचचा तर काय चर्चाच नाही, काय बॉलिंग केली त्यांनी, विषयच नाही. बॅट तर जरूर फिरवली वेगाने खेळत असताना, पंच सांगते लेग बायच्या स्वरूपाने सांघिक कोठ्यामध्ये रन जोडली जाईल. मनीष शहा तेवढं कधी चालेल याची चर्चा, याची प्रतीक्षा खरं तर केली जातं. मनीषनं आतापर्यंत 3 बॉल फेस केले, त्यामध्ये 5 रन त्यांनी केलेत. पार्थनं 4 बॉलमध्ये 6 रन केलेत. धावसंख्या आहे ऑन बोर्डवर 20. कॅरेजच्या विजयासाठी 58, त्यामुळे अजूनही 38 पाहिजे होते. अवे फ्रॉम द बॉडी केला, शरीरापासून दूर ठेवल्या चेंडूला. वाईड यॉर्कर. यशाची यश प्राप्ती करायची असेल तर सहज यश तुम्हाला मिळणार नाही. ते दरवाजे अगदी तुम्हाला यशाचे उघडायचे असतील तर प्रयत्न भरपूर करावे लागेल. या मॅच मध्ये युक्ती प्रदर्शनी करावे लागेल. पुन्हा एकदा जडमध्ये आणखी एक चांगला बॉल, जबरदस्त गोलंदाजी सध्या सुरू असताना हे षटक देखील निर्णायक राहिल्या. विजयचं नावात जय आहे आणि विजयनं विजय करणार आहे षटक राहिले, कारण फक्त या ओव्हरमध्ये 5 रन आले तर सामना अंतिम 2 ओव्हरमध्ये 12 बॉल 38 सामना संपलेला नाहीये. मनीष काहीतरी सूचित करतायत, पार्था भरपूर मार्गदर्शन ते करतायत, परंतु आता मार्गदर्शनापेक्षा कर्तृत्व सिद्ध करण्याची वेळ समीप आली आहे. 12 बॉल मध्ये पाहिजे 38 रिजे. चला थोडस फास्ट केला, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. 12 बॉल मध्ये 38 धावांची अजूनही आवश्यकता. या सामन्यामध्ये सुदर्शन चांगली साथ. नटराज चषक गाजवायचा असेल तर फलंदाजीतून देखील आणि गोलंदाजीतून देखील भूमिका तुम्हाला पार पाडाव्या लागतील. इथे चमकला तर पडद्यावर याल, त्यामुळे चमकदार कामगिरी करण्याची संधी तुमच्या समोर. सामना संपलेला नाही. या 12 बॉल मध्ये 38 रन पाहिजेत. रिक्वायर रन रेट 19 वर येऊन थांबले, त्यामुळे या ओव्हर मध्ये कोणत्याही परिस्थितीत नावा टीमला मॅच मध्ये इन व्हायचं असेल तर 3 किंवा 4 मोठे फटके हवेत तर संघ इन राहील, नाहीतर अंतिम ओव्हर मध्ये प्रेशर वाढेल. परंतु दूरचा विचार करण्यापेक्षा जवळचं करा. म्हणतात ना की धुक्यापासून एक छान गोष्ट शिकावी. दूरचं दिसलं नसतं तरी समोर पाहावं आणि एक एक पाऊल आपल्या दिशेने जावा. तशाच पद्धतीने या मॅच मध्ये पुढे पुढे चालायचं आणि या महत्वाच्या षटकामध्ये गोलंदाजीची रिस्पॉन्सिबिलिटी कार्तिक. पहिलाच बॉल कार्तिक 6व्यामध्ये तरंगतो फील्डर बॉल जज करत असताना आणि तिथे झेल टिपलाय. मनीष करत हातोडा या मॅच मध्ये चालला नाही आणि ते निराश करतोय, नाराज करतोय. मोठी विकेट फलंदाज बाद. केली नाही सहज. तिथे खूप चांगला झेल टिपला. हितेश होते, उत्तम क्षेत्ररक्षण त्याने हितेशला तिथे केली. त्याला माहिती होते विकेटची अहमत, त्याची किंमत आणि ती किंमत खरं ठेवत असताना तो झेल तिथे टिपला. आणि नवीन बॅट्समन मैदानावर न्यू बॅटर प्रितेश म्हात्रे. प्रितेशनं गोलंदाजीतून 2 मॅच मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. याही मॅच मध्ये प्रितेशची गोलंदाजी काहीशी चांगली झाली होती. 3 धावांचा आणि 1 विकेट. परंतु आता त्या गोलंदाजीचं महत्व टिकून ठेवायचं असं तर बॅटिंग मधून करण्याची वेळ आली आहे. फक्त एकच फॉर्मॅट मध्ये तुम्ही चालून जमणार नाही तर बॅटिंगच्या फॉर्मॅट मध्ये देखील चालावं लागेल. 1 रन या बॉलवर सिंगलला काही फरक पडणार नाही वाशिगावला. परंतु बघायचं आता चेंडू आणि धावामध्ये अंतर वाढत चाललंय. 10 बॉल मध्ये पाहिजे 37. कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया करना चाहे आपके जैसा. आपल्या होम ग्राउंडवर प्रेक्षकांचे मनोरंजन करायचं असेल, त्यांची मन जिंकायची असेल तर पार्थ या मॅच मध्ये मित्र चालावा लागेल. कारण समोरील संघ देखील चांगला ताकदवान संघ आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट 2 हात तुम्हाला करावे लागतील. इतक्या लवकर हार मानून जमणार नाही. बॅटचा स्पिन तर भरपूर होता. डॉट बॉल इथे बघायला मिळते. आणखी निर्धाव चेंडू. 9 चेंडू मध्ये विजयासाठी आता 37 धावांची आवश्यकता. आता षटकारानं डील केलं जाऊ शकतं. पंचाने रेफर केले तर अंबारीकडे बॅटिंग टीमचा रिव्ह्यू DRS. व्हाईट साठी DRS बॅटिंग टीम कडून.
चाचवणी सुरू आहे डीप मध्ये, चेक केले जाते तिथे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, त्यामुळे आता DRS संपलीत. डॉट बॉल इथे आलाय. 9 बॉल आणि 37 बॉल तयार आहेत. 3 बॉल इम्पॉर्टंट आहेत, किमान 2 हिट पाहिजेत. पार प्रयत्न करतोय परंतु तिथे बघा काय गोलंदाजी साकारली जाते. कार्तिक कडून देखील उत्तम दर्जाची गोलंदाजी. पहिल्यांदा टॉस जिंकलं, क्षेत्ररक्षण केलं, चेसिंग साठी संघ मैदानामध्ये उतरला कारण बॅटिंग चांगली होत होती. आणि अशा परिस्थितीत अमोल आणि मनीषनं त्यांच्या विकेट लवकर गमावल्या. त्यामध्ये मिडल ऑर्डर मध्ये थोड्या जबाबदाऱ्या वाढल्यात, परंतु सामना संपलेला नाही अजूनही. बघा गोलंदाजीतून अजिबात मुभा दिलेली जात नाहीये. कोणताही ओव्हरपिच, फुल टॉस, एक बीमर आला होता तो फार महत्वपूर्ण होता, त्याचा प्रहार आला नाही. त्यानंतर मनीष थोडी संधी निर्माण त्याच्यासाठी झाली होती. थोडासा पुढ्यात बॉल होता परंतु त्याला ते भिरकावून देऊ शकले नाही याची चर्चा होते. परंतु बघा सध्या सुदर्शन आम्हाला सांगतात 7 बॉल मध्ये 6 षटकार पाहिजेत. गोलंदाज तयार. कार्तिकचा हा चेंडू ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहे तिथे आणि थ्रो केलाय, डायरेक्ट थ्रो अँड रन आउट. सहा चेंडू 36 धावांची गरज आहे. हा जर केला कारण मात्र इतिहास जो यात मात्र शंका नाही. आणि मोठ्या मोठ्या गोष्टी जेव्हा शक्य होतात तेव्हाच इतिहासामध्ये नोंद होती. 6 चेंडू 6 षटकार पाहिजेत विजयासाठी. पार्थ पाटील ऑन स्ट्राइक एंड कडे जो रिस्पॉन्स हवा होता पार्थ कडून तो या मॅच मध्ये मिळालेला नाहीये. निखिल पाटील जो ऑन स्ट्राइक राहील. सहा 36 का नवीन विक्रम बॉल सेफ्टी फेकत असताना इथे रितेशनं मात्र तसं काम केलंय, निभावलंय. सुदर्शन पहिल्या ओव्हरमध्ये 14 रन चांगले होते. दुसऱ्या षटकामध्ये रन भरपूर कमी आल्या, फक्त 5 आल्या जिथे किमान 15 हव्या होत्या. ते 2 अपुरे फटके त्या ओव्हरमध्ये राहिले आणि तिथे भरपूर दबाव आला आणि दबावामध्ये भरपूर काही गोष्टी घडतात. हा खेळच असा आहे, जेवढा प्रेशर तुम्ही घ्याल तेवढा तुमच्यावर. बघा हा फुलटॉस बॉल देखील कनेक्ट झाला नाही. पाठीमागे फिल्डर येतात, राहिलेत फक्त फॉर्मॅलिटीज. जर गोलंदाज कोणती चूक करत नसेल तर सामना जिंकणं गावदेवी नावा टीमच्या दृष्टिकोनातून आता कठीण झालाय. भरपूर अपेक्षा होत्या प्रेक्षकांना त्यांच्याकडून, कारण एकमेव संघ नावा गावचा ज्यानं लगातार 2 सामने जिंकत असताना पुढे ते गेले होते. वाईड यॉर केल्या इथे बघू शकता. गतवर्षी मनीषनं चांगली बॅटिंग केली होती, मला वाटतं त्याने 2 सामने जिंकले होती. मनीषनं दमदार बॅटिंग केली होती, परंतु सध्याची परिस्थिती आज देखील त्याला बघितलं तर त्यांनी 2 मॅचेस जिंकल्या, परंतु तिसऱ्या मॅच मध्ये यश का मिळत नाही याची चर्चा करावी लागेल टीम मध्ये. थोडेसे प्रयोग करतायत फलंदाज जाता जाता काहीतरी वेगळं. शेवटचे 2 बॉल आता उर्वरित राहिलेत. निराशाजनक कामगिरी राहिली या तिसऱ्या मॅच मध्ये. फुल एंटरटेनमेंट झालं खरं तर मागील 2 मॅच मध्ये. जाता जाता हा फटका सजवलाय, कोणी क्षेत्ररक्षक नाही, क्षेत्र खाली पूर्ण बॉल चालू. 1 टप्पा सीमापार चौकार.
चला शेवटचा बॉल द्या. एक बॉल राहिला फक्त आता. चला बॉल द्या. एक पाहिजे. एकच बॉल राहिले. 30 रन पाहिजे त्याच्यामुळे आता चला मॅच आलाय. बॉल मॅच मध्ये मॅच बॉल आलाय. चला शेवटचा बॉल राहिले फॉर्मॅलिटी. चला जाता जाता फटका आला फक्त एंटरटेनमेंट म्हणून आणि अशा रीतीने सामना संपला. रजनी संपले. अभिनंदन टीम वाशी. जबरदस्त कामगिरी. ध्रुवी 11 दिबा पाटील इच्छापूर्ती वाशी आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा ठरेल योगेश भगत ज्यांना 9 बॉलमध्ये 21 रन केले आणि गोलंदाजी करत असताना मॅन इन फॉर्म एक अमूल्य विकेट अमोल सेल्वनची ती त्याने घेतली. तर निखिल यावा आपल्यासाठी शैलेश पाटील साहेब विद्यमान अध्यक्ष